बक्षीचं वितरण म्हणजे जी सर्वप्रथम मोठी शर्यत होईल हा. त्याला सायकल बक्षीस आहे. मस्त आणि समजा 2 शर्ती झाल्या तर लकी ड्रॉ निघेल. मस्त आणि आणि काय सकाळी 11 वाजले पण 3 वाजेपर्यंत सर्व गाडा मालकांना ज्या शर्यती होतील त्यांना सन्मानचिन्ह देण्यात येईल. उद्या फलेगाव टिटवाल्याचा नखऱ्या जर मैदानामध्ये येणार असेल ना तर 100% त्याचा एक सन्मान होणार आहे. काय सांगाल मामा? हा 100% नक्कीच आम्ही सन्मान करणार आहोत. हे युट्यूबर 4-5 युट्यूबर आमच्या मैदानात येते, काही 1 रुपयात मानधन घेत नाही, म्हणून आमच्या मनात एक संकल्पना आली की आपण युट्यूबरचा सन्मान केला पाहिजे. मथुरची शर्यत होती, झाला विषय त्याच्यामध्ये देवपट्टी बाद झालेली आहे. ते बोलतात म्हणजे आता देवपट्टी बाद असेल किंवा नसेल पण ते गुलालाचा विषय आहे ना. मित्रांनो, कोणीगावचे मिस्टर इंडिया यांच्या बैलाचे मालक मुकुंद शेठ टोंबरे यांच्या मुलाच्या म्हणजे रियांश दादाच्या वाढदिवसानिमित्त आपला खिडकालीचा रामश्याम मैदान खिडकालीचा बिनजोडचा एक मैदान आपल्याला आयोजित केलेलं बघायला भेटतं. तर चला सरळ जाऊन आपण बोलूया ग्रामस्थ मंडळींशी आणि नक्की कशा प्रकारे काय काय बक्षीस असणार आहेत ते आपण विचारून घेऊया. समोर बघू शकता इकडं त्या साईडला आपल्याला मिस्टर इंडियाचा फोटो बघायला भेटतं आणि इकडं आपल्याला बघायला भेटतं पबजी आहे आणि त्याच्यासोबत बिंजोडचा बेताज बादशाह मथुर याचा फोटो आपल्याला बघायला भेटतं. तर चला आयोजकांशी बोलूया कसं काय नियोजन असणार आहे. फाटी मस्त एकदम क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारून रोलर मारायचं काम चालू आहे. रोलर पण येतं आणि एक मोठा विषय म्हणजे देव दगडाचा तो पण घेणार आहोत. त्याचं पण काम झालेलं आहे. तर चला नवीन नियम आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ना ते एक्सप्लोअर करूया. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवरती. आज आपण बघणार आहोत की रामश्याम मैदान खिडकाली एक मोठ्या बिंजोडसाठी सज्ज होत आहे. उद्या आपल्याला या मैदानामध्ये प्रेक्षणीय अशा बिंजोड पण बघायला भेटेल. चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. फाटी एकदम मस्त सजवून ठेवलेली आहे. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. विश्वनाथ पांडुरंग घरत. दादा कसं काय नियोजन केलंय उद्याच्या मैदानासाठी? सर्वप्रथम तर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना रामश्याम मैदान खिडकाली ग्रामस्थ मंडळ खिडकाली यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. दादा कशा काय प्रकारे तयारी असणार आहे या खिडकाली मैदानाची? बघा एक अपघात झाला, प्लेन क्रॅश झाले, त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. तर नक्कीच दादांतर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण गाडा मालकांपासून पण एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल दादांना. उद्याचं मैदान एक पारंपरिक आणि एक चांगलं मैदान होणार आहे. कशा काय प्रकारे आयोजन नियोजन असणार आहे ते बघूया. दादा उद्याचं मैदान म्हणजे रियांश मुकुंद शेठ टोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही स्थापन केलेलं आहे आणि बक्षीस वगैरे भरपूर आहेत, तसं काही टेन्शन नाही. परंतु मैदानाची रूपरेषा जी कमिटीने सांगितलेली आहे त्याप्रमाणे आम्ही केलेली आहे. काय नवीन चेंजेस आणलेले आहेत तुम्ही फाटीमध्ये? नवीन चेंजेस म्हणजे आता मागे ते देसाईला ते असं तो म्हणजे आपली जी देवपट्टी आहे ती पूर्ण चोपून आम्ही हे केलेली आहे. याच्यानंतरची जे मैदान होणार आहे त्यांना काय कशा प्रकारे सांगता? एक आदर्श म्हणून त्यांनी यायला पाहिजे, कारण का चांगलं मैदान केलेलं आहे आणि ते एकदम चोपून एकदम केलेलं आहे म्हणजे देवबाद असणाऱ्या गाड्या पण दिसून येतील. काय सांगाल? आता आदर्श म्हणजे आता आम्ही जो केला असा प्रत्येक मैदानामध्ये जर केला तर प्रत्येक मैदानावर आदर्श राहील. जसा काही उसटणवाले जे करत होते पहिला म्हणजे सांगितलं का चोपून करायला पाहिजे, तर त्याच हिशोबाने आम्ही केलेलं आहे. आता आमच्या हिशोबाने प्रत्येक आयोजकांनी तसा आदर्श घेऊन करायला पाहिजे बस. ही संकल्पना का म्हणून आली आपल्यामध्ये? आता ही संकल्पना म्हणजे आता देसाईला जो झाला विषय, मथुरची शर्यत होती, झाला विषय, त्याच्यामध्ये देवपट्टी बाद झालेली आहे. ते बोलतात म्हणजे आता देवपट्टी बाद असेल किंवा नसेल पण ते गुलालाचा विषय आहे ना. गुलालाचा विषय तिथे ना पडता कामा म्हणून आम्ही आदर्श घेतलेला आहे. बरोबर, एक चांगला निर्णय घेतलेला आहे. बघा जी देवदगड असतं तिथं कुठं ना कुठं टच झाल्याच्या नंतर गुलाल दिशान उधळल्याच्या नंतर मग कुठं ना कुठं तरी असं असतं की देवबाद झाली म्हणून घोषित केलं जातं, पण बऱ्याचशा वेळेला ते समजून येत नाही. आता एकदम चोपून कडक करून घेतले त्याच्यामुळे काय प्रश्नच येणार नाही. काय म्हणताय तुम्ही? नाही, ते चोपून घेतलेलं म्हणून त्याच्यामध्ये प्रश्नच नाही येणार, पण असा प्रत्येकाने करायला पाहिजे. बरोबर, आम्ही जर घेतलं म्हणजे उसटणवड्याचं मैदानाचं आयोजन त्या करतात त्या हिशोब आम्ही बी केलेलं आहे. कारण कमिटीने सांगितलं की उसटणवड्याची देवपट्टी करतात तशी प्रत्येकाने जर केली तर कुठली समस्या येणार नाही, म्हणून आम्ही त्या हिशोबाने केलेलं आहे. दादा या मैदानामध्ये बघा रियांश मुकुंद टोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठं भव्य दिव्य मैदान होणार आहे. मग या मैदानामध्ये बक्षीस पण आपल्याला त्याच प्रकारचे बघायला भेटणार. काय काय असणार आहे बक्षीस? बक्षीस सायकल असणारे, ढाल आहेत, ट्रॉफी आहेत, सन्मान चिन्ह आहेत, भरपूर अशा बक्षीस आहेत. कशा काय प्रकारे बक्षिसांचं वितरण होणार आहे? बक्षीचं वितरण म्हणजे जी सर्वप्रथम मोठी शर्यत होईल त्याला सायकल बक्षीस आहे. मस्त. आणि समजा 2 शर्ती झाल्या तर लकी ड्रॉ निघेल. मस्त. आणि त्या लकी ड्रॉ मध्ये जे एकाला सायकल जाईल आणि एकाला आम्ही काहीतरी ट्रॉफी देणार आहे.
आणि दुसरी आहे ज्या 20-21च्या खालती ज्या शर्ती होते प्रत्येकाला बक्षीस आहे म्हणजे असं. ओके. मैदानामध्ये कशा काही प्रकारचं नियोजन असणार आहे? सकाळपासून किती वाजल्यापासून लाईव्ह वगैरे आणि काय? सकाळी 11 वाजले पण 3 वाजेपर्यंत सर्व गाडा मालकांना ज्या शर्ती होती त्यांना सन्मानचिन्ह देण्यात येईल. वा, बघा मित्रांनो, जे छोटे आता बरेचशे वेळेला असं पण होतं की शर्यती होतं कुठून कुठे सन्मान चिन्ह नाही भेटत किंवा ट्रॉफी नाही भेटत. तर एक नवीन संकल्पना आपल्या या रामश्याम मैदान खिडकालीच्या ग्रामस्थ मंडळींनी ठेवलेली आहे की सकाळच्या 11 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत, बरोबर ना? ज्या काही गाड्या होतील त्यांना मस्त ओके विजेत्यास म्हणजे विजेत्या म्हणजे गाड्या झाल्याच्या नंतर ज्यांना गुलाल भेटेल त्यांना कुठून कुठेतरी सन्मानित करण्यात येईल. अजून कशा काय प्रकारचे सन्मान असतील किंवा काय असणार आहेत मैदानामध्ये? सन्मान असं आहेत की आम्ही सुट्टी मेकरला बक्षीस आहे आणि ड्रायव्हरांना सुद्धा लकी ड्रॉ आहे. वा, म्हणजे मैदानामध्ये जे कोणी येतील ना तर त्यांना पण कुठून कुठेतरी सन्मानित करण्यात येणार आहे. आणि एक मला तर वाटतं एक चांगला या मैदानाचा उद्या संपन्न होणार आहे. काय सांगाल आणखी या मैदानाबद्दल? एकदम पाठी एकदम तुम्ही बघा, आता तुम्ही जर बघतात आहात पाठीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि रोलर तिथे आहे. ते रोलर आम्ही थोड्या टायमाने मारणार आहे रोलरवर. बरोबर, पाणी वगैरे मारून झालेलं आहे. आता रोलर तिकडे काम चालू आहे मैदानाचं. त्या हिशोबावर रोलरचं काम झालं की नंतर मग आपल्या फाटीमध्ये रोलर येणार आहे. ओके. मैदानाबद्दल काय सांगाल? कारण का म्हणजे बघा एक मोठं मैदान ठेवलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला नियोजन करायचं आहे. नियोजन तर आपण नेहमी करतो आणि या मैदानाचं एक नाव देखील आहे. एक पारंपरिक मैदान आहे. कशा काय प्रकारे आणखी आपल्या या मैदानामध्ये तुम्ही अशा अपेक्षा ठेवता? कशा प्रकारे शर्यती व्हायला पाहिजे? मला तर एकच अपेक्षा आहे, सर्व गाडा मालकांना माझी एकच नम्रती विनंती की जे आयोजक करतात त्या हिशोबाने जर चालले तर शर्ती एकदम प्रेमाने होतील आणि सर्व एकदम नियोजन एकदम व्यवस्थित होतील. जर आयोजक गाडा मालकच नसतील ऐकत तर आम्हाला एकच इच्छा आहे, सर्व गाडा मालकांनी आम्हाला जरा सहकार्य करावं आणि जी कमिटी आहे आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांनी लवकरच येऊन आम्हाला जरा सहकार्य करावं. मग आणखी कशा काय प्रकारे सन्मान वगैरे ठेवलेले आहेत तुम्ही या मैदानामध्ये? सन्मान कसा असतं, आता आपला ते नखरे बैल आहे ना, तो फलेगावचा, तो इकडे आलेला होता की नाही तेवढं लक्षात नाही, पण त्यांचा आम्ही सन्मान उद्या करणार आहे. आणि जे काही नवीन बैल असतील कोणाची कृपया करून आम्हाला सांगा, आम्ही त्यांचा सन्मान 100% करू. बघा, कुठं ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नंदी आहे जो त्याला सुट्टीची गरज नाही. मामाने मागच्या टायमाला बाईट बघितली, आल्या माझ्याशी बोलले की कुठं ना कुठेतरी असे नंदी आपल्याला जेव्हा माहीत पडतात तेव्हा नक्कीच या मैदानामध्ये त्यांचा सन्मान 100% करण्यात येईल. बघा, एक प्रत्येक गाडा मालक असू द्या, शर्यत चौकीन असू द्या, कुठं ना कुठेतरी रामश्याम मैदान खिडकालीमध्ये प्रत्येकाला एक मान सन्मान दिलं जातं आणि त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघितलं जातं. उद्या फलेगाव टिटवाल्याचा नखऱ्या जर मैदानामध्ये येणार असेल ना तर 100% त्याचा एक सन्मान होणार आहे. काय सांगाल मामा? हा, 100% नखऱ्याचा आम्ही सन्मान करणार आहोत. जर आला नखऱ्याचा बैल घेऊन आला तर आमच्याशी जरा संपर्क करा. उद्या सन्मान म्हणजे सर्वच सांगितलेलं आहे. आणि जे खास करून जे आपले मुंबईचे युट्यूबर आहेत त्यांचा आम्ही सन्मान 4-5 जे युट्यूबर आपल्या म्हणजे कुठे ना जाता आपल्या मैदानात येतात कुठेही मैदानामध्ये त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही असं नियोजन केलेलं आहे की युट्यूबरचा सन्मान केला जाईल. एक अभिमानाची गोष्ट असेल आमच्यासाठी. कुठं ना कुठेतरी रामश्याम मैदान खिडकाली जेव्हा येतो तेव्हा कुठेतरी आमचं पण नाव घेतलं जातं, आम्हाला पण चांगलं वाटतं. अशी संकल्पना का तुमच्या मनात आली की आपल्या युट्यूबरचा पण सन्मान व्हायला पाहिजे? संकल्पना म्हणजे काय माहिती का, आपण प्रत्येक शेकडे मालक असेल त्यांचा आम्ही सत्कार करतो ना, पण युट्यूबरवाल्यांचा सत्कार का करू शकत. म्हणून आम्ही एक संकल्पना केली की युट्यूबरवाल्यांचा सत्कार केला पाहिजे. नक्कीच मामा, एक चांगली संकल्पना आहे. नक्कीच आपले जे कोणी युट्यूबर्स जे आता नेहमीच जे गाडा मालक असतील किंवा बैल कुठून कुठेतरी युट्यूबच्या मार्फत दाखवत असतील त्यांनी पण नक्कीच या उद्याच्या मैदानाला या, तुमचं देखील सन्मान होणार आहे. युट्यूबवर आहेत ना, बाहेर जातात किंवा इकडे येतात ते आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे मानधन काही घेत नाही. बरोबर. म्हणून अशा आमच्या मनात एक संकल्पना आली की काही युट्यूबरले भरपूर पैसे घेतात, पण हे युट्यूबर 4-5 युट्यूबर आमच्या मैदान येते, काही 1 रुपयात मानधन घेत नाही. म्हणून आमच्या मनात एक संकल्पना आली की आपण युट्यूबरचा सन्मान केला पाहिजे. अजून काय सांगाल गाडा मालकांना? एक चांगलं मैदान आहे आणि या मैदानाला मला तर वाटतं मागच्या मैदानाच्या टायमाला कुठून कुठे 4 ते 5 मैदान होते, त्याच्यामुळे एकदम चांगला मैदान झाला. 80 ते 90 शर्यती म्हणजे एवढं कमी मैदान होऊन पण 80 ते 90 शर्यती झाल्या आणि लोकांना तेव्हा मजा पण आलेली कारण का 2-2 शर्ती पण करायला भेटत होत्या. काय सांगाल? नाही, ते 2-3 शर्ती मागच्या मैदान झाल्या, 90 शर्ती झाल्या, 17-80 शर्ती झाल्या, 2-2 शर्ती करायला भेटल्या. पण तो विषय जरा वेगळा होता, कसा 2-3 मैदान होती ना, बरोबर, आणि गणपतीचं विसर्जन होता त्याच्यामुळे जास्त गाडी मालक आले नाही आणि तरी सुद्धा काय वादा नाही, मग व्यवस्थित शर्ती झाली आमच्या. चालेल, शुभेच्छा देतो तुम्हाला. बघा, एक चांगलं मैदान ठेवतोय आपला रियांश बाबूच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असा बिंजोडचा रामश्याम मैदान खिडकाली येथे मैदान होणार आहे.
तर नक्कीच जे कोणी शर्यतप्रेमी शर्यत शौकीन असतील किंवा गाडा मालक असतील यांनी या मैदानामध्ये चांगल्या येऊन शर्यती कराव्या आणि चांगला एक आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद मामा. धन्यवाद. प्रकारे संपूर्ण आपली जो देवदगड आहे ना, इथून या देवदगडापासून तर समोरच्या देवदगडापर्यंत आपण एकही गाडी म्हणजे अशी क्रॉस नाही करू शकत, नाही तर फॉल गाडी दिली जातं. तर अशा प्रकारे एकदम चोपून त्याला बघा शेणाने वगैरे सारून ठेवलेलं आहे. तसं आपल्याला इकडं बघायला भेटतं आपला गुलाल पंच कोण शक्तिदादा ना. शक्तिदादा, कसं काय आज गुलाल सोडून तुम्ही इकडं मेहनत पण घेता, काय सांगाल? काय माहितीये का, तुम्हाला मागे बाईट मध्ये बोललेलो होतो हम्म. का जुनं ते सोनं आहे ना आजकाल, 100% ते जुनं ते आपण शेणाने साडतो होतो बरोबर आहे. हा. पण कुठेतरी ते आता म्हणजे नाहीसं झालंय. हम्म. पण आम्ही आता नवीन पिढी मागच्या बाईट मध्ये बोललेलो हा. का नवी पिढी आहे, जुनी पिढी आम्हाला सपोर्ट करते. बरोबर. अजून आमचा कसा पुढे जाईल तो विचार करतोय आणि हा शेणाने सारवलंय. हम्म. याला आपण पहिला शुभ कार्य असं म्हणतो, जेव्हा शेणाने साडवतो त्याला शुभ कार्य म्हणून. बरोबर. तसं आमचा हा अड्डा वर्षाचा नवीन वर्ष आहे आणि मला वाटतं महिन्याचा शेवटचा दिवशीच आमचा हा अड्डा आहे. हम्म. कुठेतरी आमच्या अड्ड्याला गालबोट लागू नये आणि हा आमचा शुभ कार्य अड्डा सहकार्य आणि सहपरिवारमध्ये संपन्न व्हावा. दादा, गुलाल पंचांचं तुम्ही कार्य नेहमीच बजावत असता, पण फक्त मला तर वाटतं याच मैदानामध्ये हो, दिसता. याच इतर मैदानामध्ये जर कोणी इन्व्हाइट केलं तर जाणार का तुम्ही? हो, नक्की ना, जाऊ शकतो ना. पण मला वाटतं अजूनपर्यंत असं कुठल्या मैदानामध्ये अजून कुठल्या गुलाला यांची भेटली नाहीये. पण कदाचित मला भेटली तर मी सहकार्य करू शकतो. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.